ब्लॉगची सुरुवात आपण इथून करणार आहोत. जास्त नाही आहेत. कृष्णा आहे, हा कृष्णाचा मित्र, हा सुमित भाऊ आणि हा अमित भाऊ. आता ब्लॉगची सुरुवात झाली. आपण चालू वापस. कुठे चालू रे? कुठे चालू आपण? ह्यालाही माहित नाही, मलाही माहित नाही. सुमित भाऊ कुठे जायचं आपल्याला? पवना डॅम. अच्छा ठीक आहे, म्हणजे माहित आहे कुठे जायचं ते. कुठे जायच्या आधी सगळ्यात आधी गाडीमध्ये डिझेल टाकणं फार महत्त्वाचं असतं. तर आम्ही इथे टाकलं 3000 रुपयाचं डिझेल. उचलते का फोन? आलं. फोन लावला आणि एकच झालं. विजय चला बस. माझं नको स्नॅप बिप काढू भाऊ. स्नॅप नाही कडे ते ब्लॉग मध्ये एडिशन टाकणार आहे तुला आम्ही. मला नको. चाललं पुढे. सांग रे सुमित त्याला एकदा कुठे चाललो ते आपण. पवना डॅमला चाललोय. काय झालं? लास्ट टाइम आम्ही दोनदा इकडूनच गेलतो सरांसोबत माहितीये का, तिकोना आणि तुंगगड बघायला. दुबई फाटा. दुबई इथून दुबईला जाते. हे फर्स्ट टाइम सरांसोबत आलेलो आम्ही रे. त्रिकोणा किल्ला आहे. तिकोना 3 कोणाचा किल्ला आहे हा. महाराजांचा झेंडा दिसतोय की वर. लास्ट टाइम आम्ही सुमित सोबत गेलतो तो कुठलं फार्म हाऊस होतं? म्हणजे ते कोणाचं होतं? फार्म हाऊस नव्हते, ते घर होतं. अच्छा, हे पण घर टाईपच आहे पण फार्म हाऊस नाव ठेवलंय. आता जंगलात आला गप्पच बार का आता. बंद असल्यामुळं गाडी इथंच पार्किंगला लावली आहे. पायानं 1 किलोमीटर प्रवास करायचा आता. जंगल आहे इथे, हे जंगल. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे जंगलामध्ये आणि जंगलामध्ये बिबट्या पण फिरत आहे. तर बिबट्याची पण भीती वाटत आहे. आणि ते बघा नवीन पदार्थ तिथं दिसत आहे, तो जंगली. त्याला झूम कर रे राहुल. कर. चिंचासारखं दिसायला बघा लागलं चिंचासारखा पदार्थ आहे. पदार्थ. राहुलला मी खायला दिलं होतं तर तो म्हणला चिंचावणी आहे. आणि हे बघा, हे दाखव वरती आकाश, थोडं दाखव कसं दिसत. आकाश छान दिसते आकाश. आणि हे इकडे हे पण दाखव. हे काय आहे? तर हे बघा, हे पदार्थ आहे कानमुंड्या. याचा वापर काय करतो? ह्याचा वापर आहे ना, चांगलं काय गचकरण बिचकरण काय आलं तर त्याला बारीक करून लावता येतं. हा का? मातीवर चलू चलू पायाची हालत खराब व्हायला लागली. तो हाताची ऍक्शन अशी करतो. दिल ना दिया तो बोलो ना का किया, प्यार ना किया तो क्या किया रे बेटा हकी दुनिया में दिया कल. प्यार ना किया तो क्या किया. आपण लांबनच बघणार आहोत, कारण आता त्याच्या जवळ जाणं आपल्याला शक्य वाटत नाही. चला पुढचा प्रवासाला वाटचाल सुरू करूया. पवनाकडे जाता जाता सुमित म्हणला की एक आपल्या ओळखीचं एक मित्राचं एक फार्म हाऊस आहे आणि तिथे गुरुद्वारा आहे, आपण ते पण जाताना बघूया. ठीक आहे म्हटलं. तर त्या गुरुद्वाराची खासियत म्हणजे हे गुरुद्वार असं आहे की जो हे पहिलं गुरुद्वारा बघतोय जे की डोंगरामध्ये कोरून बनवलेलं आहे. चल डोक्यावर रुमाल वगैरे घेतायत आपण, मी तर घेतला. आणि आता आपण मत्था टेकायला जाऊया आतमध्ये. हे बघा माझा चेहरा.
चला, त्याच्यासाठी नाही आलो आपण दादा. हे पुढं बघ की तिकडचं नाही इकडं बघ एकदम सुंदर वातावरण आहे. फिलिंग पार ढागात. फिलिंग ढगात गेली. तर हे आहे पवना डॅम. पवना डॅमचा जलाशय भाग, ज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करता येईल एवढी कॅपॅसिटी आहे, ज्याची स्थापना 1954 मध्ये म्हणजे बांधकाम सुरुवात झालं होतं आणि 1972 मध्ये पूर्ण झालं आहे. आणि हे मेन म्हणजे मावळ तालुक्यात पवना नदीवर बांधलं आहे, त्यामुळे याला पवना डॅम असं म्हणतात. पर्यटनाच्या दृष्टीने धरणाच्या जलाशयाला पवना लेक म्हणतात आणि कॅम्पिंग आणि सहलीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. चालत नको. आणि जवळची ठिकाणे इथून एक 25 किलोमीटर अंतरावर लोणावळा आहे आणि जवळच 3 किल्ले आहेत, लोहगड, तिकोना आणि तुंगगड. येताना आपण तिकोना किल्ला बघितला आहे. एकच दगड काढलाय. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण हा व्हिडिओ आता शेवट करणार आहोत. चला रे, बस झालं. 2025 या वर्षाची सर्वात शेवटची ट्रिप आम्ही इथे फायनल करत आहोत. सूर्य पण मावळत आहे. गुड बाय. लव्ह यू ऑल.